नमस्कार, सुप्रभातम सगळ्यांना. आपला योगाभ्यास हळूहळू पुढे चालू झालेला आहे. आपण गेले 4 दिवसापासून योगाभ्यास करतो आहोत. तर तुम्हाला योगाभ्यास या 4 दिवसामध्ये काही शरीरामध्ये झालेले काही बदल असतील, मनावर झालेले काही परिणाम असतील. तर तुम्हाला काय-काय बदल तुमच्या शरीरामध्ये जाणवत आहेत, याचं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्याशी जोडलेले राहा. अनेक उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत. त्याचबरोबर 8 जूनपासनं योग शिक्षक वर्ग चालू होतोय. तो वीकेंडला असणार आहे शनिवार, रविवार मध्ये आणि पुढे जाऊन ऑगस्टमध्ये आपला वीकडेजला पण एक योग शिक्षक वर्ग चालू होतोय. तर त्याप्रमाणे तुम्ही नोंदणी करा, ॲडमिशन घ्या. ज्यांना योग शिक्षक व्हायचं आहे त्यांना आयुष मान्यता प्राप्त सर्टिफिकेट या योग शिक्षक वर्गामध्ये मिळतं आणि आयुष मान्यता प्राप्त योग शिक्षक तुम्ही होऊ शकता. तर आता आपण आपल्या आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. ॐ संघच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतान् देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची, दोन्ही पाय मोकळे करून घ्यायचे. आज आपण एक थोडी वेगळ्या प्रकारची हालचाल याच्यामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पायातली ताकद वाढवायची असेल, पायातली ताकद वाढली की गुडघ्याचं आरोग्य आपोआप चांगलं राहतं. पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल, तर त्यांनी मात्र हे थोडंसं तुम्हाला जमत असेल तर करा. नाहीतर मग अव्हॉइड केलं तरी चालेल. पण ज्यांना पुढे जाऊन गुडघेदुखी होऊ नये, ज्यांच्या पायातली ताकद कमी आहे, त्यांच्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. तर आपण 15 रिपिटेशन्स याच्या करणार आहोत. तर आपल्याला उकिडवं बसायचंय. म्हणजे दोन्ही पाय जवळ घ्यायचे, टाचा जमिनीवर टेकलेले आहेत आणि या स्थितीमध्ये बसायचंय. या स्थितीमध्ये बसण्याची आपली सवय बऱ्याच जणांची गेलेली आहे. तर त्यामुळे या स्थितीमध्ये बसायचं ह्यानी मांड्या, पोटऱ्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं. आता दोन्ही हात जे आहेत ते हाताची बोटं जी आहेत ती पायांच्या तळव्यांच्या खाली घालायची आहेत पुढून. पुढून पायाच्या खालून घालायची आहेत म्हणजे मधल्या भागातून. पुढून नाही घालायची. काल आपण पुढून पायाच्या खाली घातली होती. आता हे आपल्याला आतल्या साइडनी पायाच्या खाली ही बोटं आपण घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गुडघे सरळ करून डोकं गुडघ्याकडे न्यायचंय. तर हे श्वासाबरोबर करायचंय. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि श्वास सोडत-सोडत आपल्याला गुडघे सरळ करायचे आहेत आणि डोकं दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये न्यायचंय. याच्यामध्ये पोटाची घडी होते. खूप छान व्यायाम ह्याच्यामध्ये सगळ्या स्नायूंना मिळतो. हे सगळं श्वासाबरोबर सावकाश करायचंय. श्वास घेत-घेत पुन्हा मालासनासारख्या स्थितीमध्ये यायचंय. श्वास सोडत-सोडत आपल्याला ओणवी अवस्था, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ, पुन्हा श्वास घेत-घेत मालासन.
श्वास सोडत सोडत डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. पुन्हा श्वास घेत घेत मालासन. श्वास सोडत सोडत गुडघे सरळ, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत मालासन. श्वास सोडत सोडत डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडा. ही क्रिया करत राहा. आपण 10 वेळा करतोय. श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडा. लास्ट टाइम. श्वास घ्या. आता इथे हाताची नमस्कार स्थिती करायची मालासनामध्ये. खाली बसा, खाली बस आणि नमस्कार स्थिती हाताची. आणि कोपरानी गुडघे रेटायचे. हो, कोपरानी गुडघ्यांना रेटा द्यायचा आहे आणि थांबायचे या स्थितीमध्ये. संथ श्वसन. आपण रोज थोडी थोडी वेळ वाढवा आणि या स्थितीमध्ये निदान 5 मिनिटं, 10 मिनिटं इथपर्यंत वेळ वाढवून या स्थितीमध्ये बसायचा प्रयत्न करा. 5 सेकंदापासून सुरुवात करा. पहिल्यांदा 5-10 सेकंद बसा, मग 15 सेकंद, असं करत करत निदान 5 मिनिटापर्यंत तरी या स्थितीमध्ये बसता आलं पाहिजे. या पद्धतीने रोज अभ्यास करा. त्याच्यामुळे तुम्हाला ध्यानात्मक आसनामध्ये जास्त वेळ बसता येईल. हे रिपिटेशन्स तुम्ही केले तर. आसन स्थिती सोडली तरी चालेल. उठून उभं राहायचंय दंड स्थितीमध्ये. हे तुम्ही रोज केलं तर कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये जास्त वेळ तुम्हाला प्रार्थनेसाठी, प्राणायामाच्या अभ्यासासाठी बसता येतं. हे पूर्ण पायातली ताकद छान वाढवणार असे हा प्रकार आहे. आणि पोटऱ्यांचे स्नायू, आपल्या मांड्यांचे स्नायू, कमरेचे स्नायू हे छान पैकी ह्याच्यामध्ये ताकद ह्याच्यातली वाढत जाते. जेवढे तुम्ही हळूहळू रिपिटेशन्स ह्याच्यामध्ये वाढवा आणि पुढे जाऊन गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला होणार नाही. पायाचे स्नायू, तुमच्या सगळ्या शरीराचं वजन घ्यायला सक्षम झाल्यानंतर गुडघ्यावर शरीराचा भार येणार नाही. आता आपण यानंतर करणार आहोत ते म्हणजे कदम ताल सारखा आपण प्रकार करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. म्हणजे दोन्ही पायामध्ये निदान 6 थोडंसं अंतर ठेवा आणि पावलं एकमेकांना समांतर ठेवा. हात जे आहेत, हाताचे तळवे जमिनीकडे कोपरात वाकवून ह्या पद्धतीने ठेवा आणि हाताच्या तळव्यांना गुडघा लागेल या पद्धतीने गुडघा आपल्याला वरती आणायचा आहे. सावकाश करायचंय. पहिल्यांदा उजवा गुडघा हाताच्या तळव्यांना टेकवायचा प्रयत्न करा. तो खाली आणा. मग डावा गुडघा, पुन्हा उजवा, डावा. सावकाश करायचे. जितकं सावकाश कराल तेवढे ते मांड्यांचे स्नायू तुमचे चांगले डेव्हलप होतील. पुन्हा उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा, डावा. थांबवायचे. हात खाली घ्यायचे. हात खाली घ्या. आता आपल्याला कमरेचे काही हालचाली करायच्या आहेत. हात श्वास घेत कमरेवर घ्यायचे. दोन्ही पायांवर समान भार देऊन उभं राहा. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. हाताची चारी बोटं पुढे आणि अंगठा मागे या पद्धतीने हात कमरेवर ठेवलेले आहेत. जिथे तो हात कमरेवर ठेवल्यावर जिथे तो पॉइंट येतो याचा, विठ्ठल जसा उभा असतो तर आपला अंगठ्याचा जो पॉइंट येतो पाठीमागच्या बाजूला, तर तिथे पण ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत. तिथे अंगठ्याने दाबून केलं तर ते पॉइंट सुद्धा ऍक्टिव्हेट व्हायला मदत होणार आहे. किडनीचा पण भाग आपल्या तिथे आहे. आता श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत हिप जॉईंट्स मधनं पाठीचा कणा सरळ ठेवत खाली पुढे वाकायचंय.
सावकाश पुढे वाका. श्वास सोडत सोडत. पाठीचा कणा सरळ आहे आणि हिप जॉईंट्स मधनं आपण पुढे वाकलेलो आहोत. डोकं गुडघ्याकडे. बऱ्यापैकी पायाच्या स्नायूंना मागच्या दिशेने ताण येईल. आणि जो आपण मगाशी प्रकार केला तर त्याच्यामध्ये ते नंतरचं स्ट्रेचिंग घेणं सुद्धा आवश्यक असतं. ते ह्याच्यामध्ये आपोआप होऊन जाईल तुमचं. सावकाश श्वास घेत घेत आता कमरेतून मागे जायचे. श्वास घेत घेत कमरेतून मागे जा आणि श्वास सोडा. आता श्वास घेत घेत पुन्हा सरळ व्हा. आता आपल्याला हे पुन्हा एकदा रिपिटेशन करायचंय. श्वास सोडत सोडत खाली जायचंय. श्वास सोडत सोडत खाली जा. हिप जॉईंट्स मधनं जायचंय. पाठ सरळ ठेवायची तरच तो मागच्या बाजूला पूर्ण ताण जाणवेल आणि छान सगळे स्नायू मोकळे होतील पायाचे. श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत मागे जायचे. जास्तीत जास्त मागे जायचा प्रयत्न करा. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आहे. पोटावर जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. गळ्यावर ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. पूर्ण पाठीची कमान झालेली आहे. छान मणक्यांना ताण बसलेला आहे. श्वास घेत घेत सरळ व्हा. आता आपल्याला श्वास सोडत सोडत उजवीकडे वाकायचंय. श्वास सोडत सोडत उजवीकडे वाका. डाव्या बाजूला पूर्ण ताण येईल त्याकडे लक्ष द्यायचंय. पूर्ण आपल्या साईडचे जे मसल्स आहेत त्याला चांगला ताण बसतो. श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला जायचंय. हे सगळ्या हालचाली सावकाश करायच्या आहेत म्हणजे मग बरोबर आतल्या स्नायूंपर्यंत त्याचे ताण जातात. श्वास घेत घेत सरळ व्हा. पुन्हा एकदा ही हालचाल करायची आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला उजवीकडे वाकायचे. श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास घेत घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत घेत सरळ. हात खाली आणायचे. हात खाली आणा. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. आपण त्रिकोणासनाचाच एक प्रकार करूया आणि मग आज शवासन करूया कारण दमण्यासारख्या काही आपण आज हालचाली जास्त केलेल्या नाहीयेत. उजवा पाय हा उजव्या बाजूला वळून घ्यायचा आणि दोन्ही हात जे आहेत ते हाताचे बोट एकमेकांमध्ये पाठीमागच्या दिशेने गुंफून घ्यायचेत आणि पर्वतासनामध्ये जसं आपण तळवा हा आकाशाच्या दिशेने करतो त्या पद्धतीने आपल्याला तळवा आकाशाच्या दिशेने न्यायचंय. जेव्हा आपण खाली जाऊ तेव्हा आणि दोन्ही हात हे वरच्या दिशेने ताणून घ्यायचेत आपल्याला. पर्वतासन आपण डोक्यावर करतो हे आपल्याला मागच्या दिशेने करायचंय. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आणि मग खाली जायचंय. थोडासा इथे पीळ बसेल. पोटाला इथे पीळ बसेल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल. डोकं गुडघ्याकडे. गुडघे सरळ. जेवढं झेपेल त्या पद्धतीने करायचंय. हात वरती ताणून घेतल्यामुळे आपल्याला हे कमरेच्या सांध्यांना याचा चांगला उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंना उपयोग होणार आहे. खांदे हे वरच्या दिशेने आपले ताणलेले असल्यामुळे हातवरच्या फुफ्फुसांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. फुफ्फुसांची ताकद वाढायला सुद्धा याचा परिणाम होणार. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. आता हात मोकळे करून घ्यायचे आणि पाय वळवून घ्यायचे. आता दुसऱ्या बाजूनी करायचे. हात आपले पाठीमागे जेव्हा आपण गुंफून घेतो तेव्हाच हे बाहेरच्या दिशेने तळव्यांची दिशा करा. म्हणजे मग वरती जाताना ते तळवे वरच्या दिशेनेच राहतील. किंवा हात समोर घेऊन वरच्या दिशेने न्या. समोर घेऊन वरच्या दिशेने नाही बघा. हात आधी समोर आण आणि मग वरच्या दिशेने. म्हणजे जसे पर्वतासनामध्ये नेतो तसे. आत्ताच पर्वतासन कर. याच्यातच पर्वतासन कर आधी. हा. आता डाव्या बाजूला वळ.
डाव्या बाजूला वळ आणि आता सावकाश श्वास सोडत सोडत खाली जा आणि हात वरच्या दिशेने न्यायचा प्रयत्न कर. डोकं गुडघ्याकडे. हात वरती जात नाहीयेत का? मागच्या बाजूनी घालून करून बघ बरं. मग अशी केलं होतं तसं. बरोबर. हा. डोकं गुडघ्याकडे. हात पाठीमागनच वरती न्या. म्हणजे मग ते वरती व्यवस्थित जातील. डोकं गुडघ्याकडे. संथ श्वसन. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर या. हात जागेवर. पाय वळवून घ्या. पुन्हा एकदा हे आसन आपण करून बघूया. हात आधी मागे, हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफायचीत आणि हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आता करा आधी. आणि मग पाय वळवून घ्या. श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. येतं पीळ पण बसतो आणि दाब पण येतो पोटावर. त्यामुळे पॅन्क्रियास ग्रंथीला पण ह्याचा चांगला उपयोग होतो. आणि खांदे मागे खेचून घेतलेले असल्यामुळे तुमचं बिघडलेलं पोश्चर पण करेक्ट व्हायला मदत होते आणि फुफ्फुसांमधले लंग्स मधली ताकद वाढायला पण मदत होते. हाताचे स्नायू पण ह्याच्यामध्ये चांगले ताणले गेलेले आहेत. श्वास सोडा. श्वास घेत घेत सावकाश वर या. पाय वळवून घ्या. हात मागे बांधून घ्या आणि हाताचा तळवा हा बाहेरच्या दिशेने आधी वळवून घ्या. मग पायाचा चवडा वळवून घ्या आणि डाव्या बाजूला वळायचंय. आधी आधी श्वास घ्या. डाव्या बाजूला वळा आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्स मधनं खाली जायचे. हात वरती ताणून घ्यायचे. डोकं गुडघ्याकडे. गुडघे सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत हात जागेवर. पाय वळवून घ्यायचा आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. शवासन आपण करणार आहोत. पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपा. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. हात हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. मान एका बाजूला कलती किंवा सरळ. डोळे अलगद मिटलेले. जिथे जिथे ताण आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. सगळं शरीर ढिलं सोडायचंय. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे. अजूनही कुठे ताण असतील तर मनाने जाऊन ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासाची गती पण कमी झालेली आहे. वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले होते. तिथे मनाने जाऊन ते ताण कमी केलेले आहेत. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बस. थोडस पायाची हालचाल करून घ्या. म्हणजे मग जर अजून कुठे ताण असतील तर ते निघून जातील.
आता आपल्याला ह्याच्यामध्येच दंडासनामध्ये आपण बसलेलो आहोत. पाठीचा कणा सरळ आहे, हात शरीराजवळ ठेवलेले आहेत, पाय सरळ आहेत, पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत. हे दंडासन याला असं म्हटलं जातं. या दंडासनामध्ये थोडा वेळ तुम्ही बसलात तरी सुद्धा पाठीला तुमच्या छान वाटेल. म्हणजे ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. ज्यांना कमरेचा त्रास नसेल त्यांनी असंच केलं तरी चालेल. पण ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी या पद्धतीने अ, अ, कमरेखाली उशी घ्या आणि मग बसायचंय. आता आपल्याला याच्यामधनच आपण भूनमनासनाचे काही बैठक स्थितीमधनच भूनमनासन, मेरुदंडाला आपण जास्तीत जास्त पीळ देण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि श्वासाबरोबर करायचंय. खाली जाताना श्वास सोडायचा आहे आणि भूनमनासन आपल्याला करायचंय. भूनमनासन म्हणजे आपण पृथ्वीला अ, एक समर्पित भाव मनामध्ये ठेवून पृथ्वीला नमस्कार करणं. भू म्हणजे पृथ्वी, पृथ्वीला नमस्कार करायचा आहे, नमन करायचंय. तर ह्याच्यामध्ये मेरुदंडाला पीळ देऊन आपल्याला करायचंय. तर पहिल्यांदा उजव्या बाजूला वळायचंय आणि मग डोकं जमिनीला टेकवायचंय. जास्तीत जास्त पीळ याच्यामध्ये बसतो. तर दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेऊन केलं तरी चालणार आहे. आणि डोकं जमिनीला टेकायचंय. छानपैकी पीळ मेरुदंडाला ह्याच्यामध्ये बसतो. श्वास घेत घेत वर यायचंय आणि श्वास सोडत सोडत आता डाव्या बाजूनी करायचंय. डाव्या बाजूला वळायचंय आणि डोकं जमिनीवर टेकवायचंय. पुन्हा श्वास घेत घेत वर या आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूनी. आपण साधारण 10 वेळा करणार आहोत. सावकाश करायचंय. कुठेही झटका द्यायचा नाहीये, घाई करायची नाहीये आणि पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जा. सावकाश करा. मेरुदंडाला याच्यामध्ये छान पीळ बसतोय. खाली जाताना श्वास सोडा, वर येताना श्वास घ्या आणि ह्याचे रिपिटेशन करत राहा. साधारण आज आपण 10 करतोय, तुम्ही 20-25 रिपिटेशन पर्यंत पण रोज करू शकता. बऱ्यापैकी पीळ ह्याच्यामध्ये बसतो. जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना सुद्धा याचा उपयोग होतो. आणि आपली पाठ जी आहे, मेरुदंडाचं आरोग्य, मणक्यांचं आरोग्य पण चांगलं राहायला ह्याच्यामध्ये मदत होते. अतिशय सोपं आपण जे सर्वांना करता येईल असं शिकतो आहोत. कारण ऑनलाईन असल्यामुळे बरेच लिमिटेशन्स आपल्याला येतात. तर जे सहज करता येईल, आपण बेडवर बसल्या-बसल्या सुद्धा हे करू शकतो. तर असेच प्रकार आपण याच्यामध्ये निवडलेले आहेत. करायला सोपे, पण अतिशय परिणामकारक असे हे प्रकार आहेत. शेवटचं आवर्तन पूर्ण करायचे आणि पुन्हा दंडासनामध्ये यायचंय. पुन्हा दंडासनामध्ये या. मस्त छान पाठीला पीळ, मणक्यांना पीळ बसल्यामुळे अतिशय छान वाटतं याच्यामध्ये. आणि मनामध्ये हे करत असताना समर्पणाची भावना ठेवायची, कारण आपण नमन करतोय. आता आपण जानुशिरासन म्हणून अतिशय सोपं आसन आहे. तर याच्यामध्ये वज्रासनामध्ये जायचंय. वज्रासनामध्ये जा. वज्रासनामधनं आपण हे आसन करणार आहे. स्पॉन्डिलिसिससाठी वगैरे खूप छान आहे. पुढे जे सारखं वाकून काम करतात लोकं, त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. गुडघ्याच्या पुढे हात ठेवून घ्यायचे, चारी बोटं जुळलेली, अंगठा बाजूला, ह्या पद्धतीने. कंबर खाली दाबायची, मान मागे न्यायची आहे. जास्तीत जास्त मान मागे न्यायचा प्रयत्न करा. खालचा जबडा सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. ज्यांना ॲक्चुअल मानदुखीचा त्रास असतो, त्यांना या आसनामध्ये खूप छान वाटतं. आणि ज्यांना वज्रासन घालता येत नसेल, त्यांनी मांडी घालून वगैरे केलं तरी चालेल. जे खुर्चीवर बसून करणार आहेत, त्यांनी पुढे स्टूल वगैरे ठेवायचा. त्याच्यावर हात ठेवायचे आणि मग मान मागे नेऊन करायचे.
की ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, जे वज्रासन घालू शकत नाहीत, ते खुर्चीवर बसून सुद्धा हे आसन करू शकतात. आपण कंबर खाली दाबलेली आहे, मान मागे नेलेली आहे आणि छान असा अनुभव या आसनामध्ये आपल्याला मिळतो. डोळे मिटून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर, गळ्याला जो ताण बसतोय त्याकडे लक्ष द्या. मानेच्या मणक्यांवर आपल्याला जो काही अनुभव येतोय, मानेचे मणके जे आहेत, त्याच्यावर ह्याच्यामध्ये चांगलं काम येतं, की ज्यांच्या मानेच्या मणक्यांमध्ये गॅप पडलेला आहे, तर त्यांच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, तो गॅप कमी होण्यासाठी. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन याच्यामध्ये खूप स्नायूंवर ताण येण्याचं काही नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकू शकता तुम्ही आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन शरीराला कमी लागतो आणि आपोआपच आपली श्वासाची गती ही संथ व्हायला लागते. हे 1 मिनिटं, 10 मिनिटं, 1 मिनिटापासून सुरुवात करून 10 मिनिटापर्यंत तुम्ही याची वेळ वाढवू शकता. हळू-हळू रोज वेळ वाढवत नेऊन ज्यांना त्रास आहे, त्यांनी साधारण 10 मिनिटापर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकायचे. संथ श्वसन. आता आपण हळू-हळू ह्या आसनातून बाहेर येणार आहे. पहिल्यांदा मान सरळ करून घ्यायची आहे. वज्रासनामध्ये यायचंय. वज्रासनामध्ये या. आता पाय पाय सरळ करून घ्या आणि आपण काल बटरफ्लाय पोझिशन मधलं भद्रासन शिकलो होतो. तर भद्रासनामध्ये या. थोडंसं पुढे सरक. कारण आपल्याला पाय मागे न्यायचं. अजून थोडं पुढे. बस. पाय गुडघे जमिनीला टेकून घ्यायचे, पाठ सरळ ठेवायची, मान सरळ. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा डावा पाय हा तसाच ठेवायचा आणि उजवा पाय फक्त आपल्याला मागे न्यायचा आहे. उजवा पाय फक्त मागे न्या. सायटिकाला पण ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. पाय मागे ताणून घ्यायचा आहे. चवडा पण मागे ताणलेला आहे. हात पुढे ठेवायचे. हात पुढे ठेवा आणि जसं आपण जानुशिरासनामध्ये थांबलो होतो तसं थांबायचंय. हात अजून थोडे पुढे नेले तरी चालेल. अजून नाही पुढे, म्हणजे तो ताण बरोबर वाढत जातो. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली, संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. श्वासाची गती संथ. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाका. आणि जो पाय सरळ आहे ती कंबर खाली दाबून घ्यायचा प्रयत्न करा. ती कंबर खाली दाबा. जमिनीच्या दिशेने जो पाय पाठीमागे सरळ आहे, उजवा पाय, ती उजवी कंबर जमिनीच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करायचा. हळूहळू पुढे जायचंय आणि डोकं जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. आणि सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचंय. घ्या जास्तीत जास्त कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्या. घ्या ताणून. छानपैकी ताण बसलेला आहे. स्पाईन सगळी मोकळी होते याच्यामध्ये. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीला यायचंय आणि सरळ व्हायचंय आणि मागचा पाय पुढे आणायचाय. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचंय. उजवा पाय तसाच ठेवायचा आहे, डावा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे मागे आणि हात पुढे ठेवलेले आहेत, मान मागे, कंबर खाली दबून घ्यायची. आता डाव्या बाजूची जी कंबर आहे ती खाली दाबायचा प्रयत्न करा. ती दाबा खाली चांगली. डाव्या बाजूची कंबर
खाली दाबायची आहे. मांडी जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, डावी मांडी. म्हणजे मग तो ताण बरोबर आपल्याला जाणवतो. जास्तीत जास्त डाव्या बाजूचा भाग, कमरेचा भाग जमिनीकडे आणायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आता श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे जायचंय आणि सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचंय. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संत श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर, कमरेपासून हातापर्यंत जास्तीत जास्त शरीर पुढे ताणून घेतलेलं आणि कमरेची डावी बाजू जी आहे ती जमिनीकडे जास्तीत जास्त ढकलायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वरती यायचंय आणि मागचा पाय हा पुढे आणायचा आहे. परत भद्रासनामध्ये यायचंय आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करून दंडासनामध्ये येऊन बसायचे. दंडासनामध्ये येऊन बसा. दंडासनामध्ये आपण आहोत. पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. तर कमरेखाली उशी घेऊन असं हे भिंतीला टेकून दंडासन तुम्ही केलं, त्याच्यामध्ये जरी बऱ्यापैकी वेळ बसलात तरी सुद्धा एक चांगले परिणाम तुम्हाला पाठीच्या मणक्यावर, त्याच्यानंतर पायांच्या स्नायूंवर जाणवतात. तर याला अतिशय सोपं असं हे दंडासन सुद्धा आरोग्यदायी असं हे आसन आहे. आता आपण विपरीत स्थिती म्हणजे पोटावर झोपून आपण आसनं करणार आहोत. तर पोटावर झोपायचंय. पोटावर झोपून आपण आसनाचा अभ्यास करणार आहोत. पावलं मागे ताणून घेतलेली आहेत. हाताचे तळवे जमिनीवर ठेवलेले आहेत. हनवटी जमिनीवर आहे. आता यामध्ये आपण काल भुजंगासन केलं होतं, सरळ हस्त भुजंगासन. त्यातूनच आपण तिर्यक भुजंगासन करणार आहोत. तिर्यक भुजंगासनामध्ये आपल्या पोटाला पीळ बसणार आहे आणि आपण मागे वळणार आहोत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे पोटाचे जर काही अल्सर, हार्निया वगैरे सारखे विकार असतील तर त्यांनी जरा लक्ष द्यायचंय, त्यांनी करू नका. आणि ज्यांना काही पोट साफ न होणं वगैरे असे काही विकार असतील तर त्यांना ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. पचन संस्था सुधारण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे. पचन तुमचं चांगलं होणार आहे. पचन आपलं फक्त वरवरचं नसतं, तर सप्तधातूंपर्यंतचं पचन असतं, सूक्ष्म पचन असतं. तर ते सुद्धा चांगलं होणार आहे ह्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला सरळ हस्त भुजंगासनामध्ये यायचंय. सावकाश आपल्याला हात छातीजवळ उभे करून घ्यायचे, कपाळ टेकवायचे, श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा एक एक भाग वर उचलत हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचंय. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्या आणि आता आपण तिर्यक भुजंगासन करणार आहोत. तर आपल्याला वळायचंय कमरेतून आणि पहिल्यांदा उजवीकडे वळा आणि डाव्या पायाची टाच बघायचा प्रयत्न करा. त्यानंतर डावीकडे वळायचंय, उजव्या पायाची टाच बघायची आहे. उजवीकडे वळायचंय, डाव्या पायाची टाच बघायची आहे आणि पोटाला जो पीळ बसतोय ही क्रिया चालू ठेवायची आहे. विरुद्ध बाजूने विरुद्ध पायाची टाच पाहायची आहे. पोटाला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. जास्तीत जास्त पीळ हा पोटाला इथे बसतो. पॅनक्रियास ग्रंथी पण ऍक्टिव्हेट होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे मधुमेहाचे जे रुग्ण आहेत त्यांना सुद्धा ह्या क्रियेचा उपयोग होतो. पोट साफ होण्यासाठी, पचनसंस्था चांगली काम करण्यासाठी, स्वादुपिंडाच्या ग्रंथीवर याचा चांगला उपयोग होणार आहे. तर जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो पीळ जाणवतो. मेरुदंडाला पण पीळ बसतो. मेरुदंडाचा साठी सुद्धा म्हणजे पाठीचे मणके, स्पायनल कॉर्ड याच्यासाठी सुद्धा, याचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा
चांगला उपयोग होतोय. एनर्जी आपल्याला तिथे जाणवते. त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. स्वाधिष्ठान चक्रावर पण याचा परिणाम होणार आहे. आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहेत, त्यामध्ये महत्वाची अशी 6 चक्र आहेत. आपण जी आसनं करतो त्यात प्रत्येक आसनामध्ये कोणत्या ना कोणत्या चक्रावर खूप छान काम होतं. तर त्यामुळे हे चालू ठेवायचंय. पूर्ण लक्ष. श्वास सोडत-सोडत श्वासाबरोबर केलं तरी चालणार आहे किंवा श्वासाचं नियंत्रण ह्याच्यामध्ये नाहीये. जर श्वासाबरोबर करायचं असेल तर मागे जाताना, पीळ बसताना श्वास सोडायचा आहे. चालू असलेली आवर्तनं पूर्ण करायचंय आणि सावकाश आपल्याला श्वास सोडत-सोडत आसन स्थिती सोडायची. सावकाश आसन स्थिती सोडा. हाताचे तळवे जमिनीवर, हनवटी जमिनीवर, पायाचे चवडे मागच्या दिशेने ताणून घेतलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण शलभासन शिकलो होतो. तर आज आपण शलभासन करणार आहोत. याच्यामध्ये ज्यांना हार्निया, अल्सर किंवा लोअर बॅकचा काही त्रास असेल, तर त्यांनी आपली लिमिटेशन्स पाहून करावेत. अल्सर, हार्नियाला हे चालणार नाही. आता सावकाश आपल्याला दोन्ही पाय श्वास सोडायचा आहे, हात जमिनीवर दाबायचे आणि मग पाय वर उचलायचे. हात जमिनीवर दाबा आणि मग पाय वर उचला. जास्तीत जास्त मांड्यावर उचलायचा प्रयत्न करा. संथ श्वसन. सावकाश श्वास सोडत-सोडत खाली या. सावकाश श्वास सोडत-सोडत खाली या. आता पुन्हा एकदा आपण हे आसन करूया. पाय ताणून घेतलेले आहेत. गुडघ्यात पाय न वाकवता पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. हात जमिनीवर दाबायचेत आणि सावकाश श्वास घेत घेत पाय वरती उचलायचे. गुडघ्यात पाय न वाकवता पाय वरती उचला. मांड्या पण वर उचलल्या गेल्या पाहिजेत. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. छान. आता आपण पाठीवर झोपून काही आसनं करणार आहोत. तर कुशीवर वळून पाठीवर झोपायचे. पाय सरळ करायचे. आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपण नटराज आसन करणार आहोत. दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा. त्याचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातनं वाकवता वर उचलायचा आहे. 30 अंशापर्यंत साधारण वर उचला आणि डाव्या बाजूला जमिनीवर टेकवा. डाव्या बाजूला जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. मान आपली जी आहे ती उजवीकडे वळवायची. मान जास्तीत जास्त उजवीकडे वळवा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. जास्तीत जास्त पिळी देण्याचा प्रयत्न करा. पाय जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. इथे सायटिकासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. मेरुदंडाला इथे चांगला पीळ बसलेला आहे. पाठीच्या मणक्यांना पण पीळ बसलेला आहे. एक विशिष्ट दिशेने हे सगळे मणके याच्यामध्ये वळले जातात. सावकाश मान सरळ करायची आहे. हे पण तुम्ही दोन्ही बाजूनी थोडा थोडा वेळ हळूहळू वेळ वाढवू शकता. पाय जागेवर आणायचे.
आता हेच आपल्याला डाव्या पायाने करायचंय. डावा पाय वर उचलायचा आहे आणि सावकाश आपल्याला उजवीकडे ठेवायचा आहे. मान डावीकडे वळवायची आहे. जास्तीत जास्त मान डावीकडे वळवायचा प्रयत्न करा आणि पाय जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. संथ श्वसन. पाय जास्तीत जास्त हाताकडे आणायचा प्रयत्न करा. जमिनीवरून हाताच्या दिशेने पाय आणायचा प्रयत्न करायचा आहे. सायटिकाला सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. सावकाश मान सरळ करायची आहे आणि सावकाश पाय पूर्वस्थितीला आणायचे. सावकाश हात खाली. आता दोन्ही पाय हे जवळ आणायचे आणि उभे करून घ्यायचे. सावकाश आणायचे. याच्यामध्ये काही आपण पहिल्यांदा कमरेची हालचाल करणार आहोत. श्वास सोडा. श्वास घेत कमरेचा भाग वरती उचला. जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास सोडायचा आहे, खाली आणायचा आहे. 5 रिपिटेशन्स करायचे. सावकाश कंबर वर उचलायची आणि खाली आणायची. पुन्हा कंबर वर उचला, खाली आणा. पुन्हा उचला, खाली आणा. पुन्हा एकदा करायचे. आता आपल्याला हाताने पायाचे घोटे पकडायचे. हाताने पायाचे घोटे पकडा. जास्तीत जास्त पाय जवळ आणायचे. टाच ही तुमच्या खाली हिप्सला लागली पाहिजे. हाताने पायाचे घोटे घट्ट पकडायचे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश आपल्याला कंबर वर उचलायची. सावकाश कंबर वर उचला. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचंय. इथे आपला जालंधर बंद सुद्धा बांधला जातो आणि त्याकडे लक्ष द्यायचंय. आपली छाती जी आहे ती हनवटीमध्ये टेकली जाते आणि इथे आपोआपच जालंधर बंद बांधला जातो. त्याचाही सुपरिणाम आपल्याला मिळतात. सावकाश आपल्याला कंबर खाली आणायची आहे आणि हात मोकळे करून घ्यायचे आणि सावकाश पाय सरळ करायचे. शवासन करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर. हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. पूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. सगळे स्नायू ढिले सोडलेले. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण कमी झालेले. आपल्याला पुढे श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. नेहमी श्वसनाच्या अभ्यासाच्या अगोदर आपल्याला शवासन करणं आवश्यक असतं. मनावरचे शरीरावरचे ताण काढून टाकणं आवश्यक असतं. सावकाश. आता आपल्याला सगळं शरीर जागृत करून घ्या. आसन स्थिती सोडायची. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. कुशीवर वळून सावकाश उठून बसायचे. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. खुर्चीत बसून ज्यांना बसता येत नसेल खाली त्यांनी खुर्चीत बसून
श्वसनाचा अभ्यास करा. आपण परवा सेक्शनल ब्रीदिंग शिकलो होतो. तर आपल्याला दीर्घ श्वसन करता येणं खूप महत्वाचं असतं. तर हे दीर्घ श्वसनाचा आपण दोन्ही नाकपुड्यांनी आज अभ्यास करणार आहोत. आणि मग त्यानंतर उद्यापासून वेगवेगळे दीर्घ श्वसनाचे प्रकार आपण बघणार आहोत. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, खांदे गोलाकार फिरवून मागे खालच्या दिशेने ढकलायचे. म्हणजे मग बरोबर हे छातीचे जे स्नायू आहेत ते मोकळे राहतात आणि आपल्याला ब्रीदिंग चांगलं करता येतं. तर पहिल्यांदा आपण आधी एकदा सेक्शनल ब्रीदिंग करूया आणि मग त्याच्यानंतर दीर्घ श्वसन पूर्ण सगळ्या सेक्शन मध्ये हवा भरून घेऊन दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण सलग करायचा प्रयत्न करायचा आहे. सलग दीर्घ श्वसन चांगलं जमणं खूप महत्वाचं असतं. जर ते चांगलं जमलं तर पुढचे सगळे ब्रीदिंगचे प्रकार तुम्हाला चांगले जमतात. पण दीर्घ श्वसनच जर नीट जमलं नाही तर पुढचे ब्रीदिंगचे प्रकार जमत नाहीत नीट. तर त्यासाठी दीर्घ श्वसन हा त्याचा पाया आहे. तर दीर्घ श्वसन दोन्ही नाकपुड्यांनी त्याचा बऱ्याच दिवस तुम्ही व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मग बाकीचे ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्हाला लवकर लवकर जमतात. तर पहिल्यांदा आपण एक एक सेक्शन मध्ये श्वास भरून घेऊन श्वास सोडायचा ह्या पद्धतीने अभ्यास करूया. तर पहिल्यांदा पोटावर लक्ष केंद्रित करा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या. सलग समगतीने पोट पुढे येईपर्यंत फक्त पोटावर लक्ष केंद्रित करायचंय आणि पोट पुढे आणायचंय श्वास घेत घेत आणि सावकाश श्वास सोडत सोडत पोट मागे न्यायचंय. आता आपल्याला आपल्या छातीच्या पिंजऱ्यावर लक्ष केंद्रित करायचंय. यामध्ये पोटाची हालचाल होणार नाही. फक्त आपला छातीचा पिंजरा हा उघडला जाईल. तर त्याकडे लक्ष द्यायचंय आणि आपल्याला थोरॅसिक ब्रीदिंग इथे करायचंय. सावकाश चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश सलग श्वास घ्या. हळूहळू आपल्याला छातीचा पिंजरा हा ओपन होईल आणि सावकाश श्वास सोडा. आता आपल्या कॉलर बोनच्या तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे, गळ्याच्या तिथे खाली आणि वरच्यावर तिथे श्वास घ्यायचा आहे आणि तिथून श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घ्या. याच्यामध्ये पोटाची हालचाल होणार नाही, छातीची हालचाल जास्त होणार नाही, थोडीशी होईल आणि सावकाश श्वास सोडा. आता आपल्याला या तीनही सेक्शन मध्ये पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. पोटामध्ये पण, छातीमध्ये पण आणि वरच्या भागात पण. आणि पूर्ण श्वास भरून घ्या. श्वास सोडा आणि सावकाश श्वास भरून घ्या. तिन्ही सेक्शन भरले पाहिजेत. पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. तिन्ही आता पोट पण पुढे येईल, छाती पण वर येईल आणि वरच्या गळ्याच्या खालचा भाग सुद्धा थोडासा वरती उचलला जाईल. खांद्याच्या बाजूला पण तुम्हाला तो जाणवेल. आणि अतिशय सावकाश सलग एकाच गतीने श्वास सावकाश सोडायचा आहे. पूर्ण श्वास याच्यामध्ये सोडायचा आहे. या पद्धतीने आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. सगळ्या ठिकाणी श्वास भरून घ्यायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडा. पोटाकडे, छातीकडे, गळ्याच्या खालच्या भागाकडे सगळीकडे लक्ष द्या. कुठे कुठे श्वास भरला जातोय आणि श्वास सोडताना सुद्धा कुठला कुठला श्वास सुटला जातोय. पूर्ण श्वास आपल्याला सोडायचा आहे. आपले वायुकोश जे आहेत ते सगळे पूर्ण भरले गेले पाहिजेत. आपल्या फुफ्फुसांची लंग्सची कॅपॅसिटी भरपूर असते. 5500 cc पेक्षा जास्त हवा घेण्याची असते. तर ते पूर्ण आपल्याला युटिलाइज करायचे. सावकाश सलग आणि एकाच गतीने श्वास घ्यायचा आहे आणि सलग आणि एकाच गतीने श्वास सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, पोटावर, छातीवर
आणि छातीच्या वरच्या भागावर, खांद्याच्या बाजूला, गळ्याच्या तिथे खाली अतिशय सावकाश याचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. आवर्तन चालू ठेवा. आपल्या लिमिटेशन्स प्रमाणे सावकाश श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. असा दीर्घ श्वसनाचा अभ्यास रोज किमान 10 मिनिटं तरी करायचा आहे. याच्यामुळे तुमच्या श्वासामध्ये नक्कीच फरक पडेल. फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढायला मदत होईल. कोणाला दम लागत असेल, अस्थमा असेल, दम्याचे रुग्ण असतील, त्यांना सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण श्वास सोडायचा आहे. ह्या पद्धतीनेच दीर्घ श्वसन करायचे. म्हणजे मग तुमचं दीर्घ श्वसन चांगलं होईल. मेंदूला याच्यामध्ये विश्रांती मिळते, मन शांत होतं. श्वासपटलाला एक छान प्रकारचा व्यायाम याच्यामध्ये मिळतो. छातीच्या पिंजऱ्यांचे स्नायू सुद्धा सक्षम होतात आणि पूर्ण वायुकोश हे भरले जातात. हा अभ्यास चालू ठेवा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे. चालू असलेला आवर्तन पूर्ण करा. डोळे बंदच आहेत. मन अतिशय शांत झालेलं आहे. एक वेगळी अनुभूती आपल्याला याच्यामध्ये येते. एक छान एनर्जी याच्यामधनं आपल्याला मिळते. आणि हा अभ्यास तुम्ही कुठेही बसल्या बसल्या करू शकता. प्रवास करताना सुद्धा हा अभ्यास केला तर प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही थकवा जाणवणार नाही. स्ट्रेस काढून टाकण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. सगळा स्ट्रेस निघून जातो. संथ श्वसन, थकवा निघून जातो. आता आपण प्रार्थना आणि ओंकार. ओंकार सगळ्यांनी व्यवस्थित आपापले छान म्हणायचे, कारण आपला हा ऑनलाईन क्लास असल्यामुळे ओंकाराचा नीट ध्वनी याच्यामध्ये येत नाही. शेवटचा ध्वनी जर थोडासा निघून जातो, तर व्यवस्थित ओंकार आपल्याला म्हणायचे. पहिल्यांदा प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम ओम शांति शांति शांति. मन अतिशय शांत. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला आता डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. सगळं शरीर मोकळं करून घ्या. पायाच्या हालचाली करून घ्या. हाताच्या हालचाली करून घ्या. सगळे सांधे मोकळे करून घ्या. संथ श्वसन. आणि मग आपल्या कामाला लागा. हळूहळू सगळं शरीर ऍक्टिव्हेट करून घ्या. कारण सगळं तुम्हाला एक शांततेचा छान अनुभव आलेला असतो. त्यामुळे हळूहळू सगळं शरीर ऍक्टिव्हेट करून मग आपल्या कामाला लागा. आणि 15 ते 20 मिनिटानंतर मग काही खायचं असेल तर तुम्ही खा. पाणी कधीही पिऊ शकता. धन्यवाद. असेच तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पण सहभागी व्हा. आपल्याला आजचा दिवस हा अतिशय सुंदर जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. उद्या परत आपण भेटूया. धन्यवाद. हरिओम.